जय भीम, नमो बुद्धाय. इष्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली, कशी आहात? तर मला असं कमेंट आल्यात की तुम्ही खूप लहान दिसता आणि तुमचं लग्न वगैरे झालं नाही का? कारण मी सकाळी कामाला जाते, मी गळ्यात घालत नाही, कानात घालत नाही, त्याच्यामुळे सगळे म्हणतात की मला तुमचं लग्न वगैरे झालं नाही. तर माझं एक असं सांगणं आहे की माझ्या लग्नाला 20 वर्षे झालं. तर तुम्ही सर्वांनी लग्नाला 20 वर्ष झालं म्हणून अभिनंदन करायला पाहिजे. कारण माझं लग्न 13व्या वर्षी म्हणजे 13व्या वर्षी म्हणजे 13 संपले तर लग्न झाला. तर 15व्या वर्षी तर मला मुलगा झाला. तर आज माझ्या लग्नाला 20 वर्ष झालेले आहे. तर असं मला वाटतंय की 20 वर्ष झाले नाहीत, कुठं आत्ता 4-5 वर्ष झाले वाटते. तर माझं पोरगच आहे 19 वर्षाचं आणि मुलगी आहे 13 वर्षाची. तर माझं लग्न झालं 13 संपून 14व्या वर्षी, म्हणजे असं 13 संपले तर लग्न झालं माझं. तर मला एक सांगायचं आहे, मी ज्या टायमिंगला 14 वर्षाची होते तर मी खूप जाडी होते. जाडी म्हणजे खूपच जाडी होते. त्याच्यामुळं माझं लग्न लवकर करण्यात आलं. आणि असं नाही की आमच्या गावात प्रथाच होती 14-15 वर्षात मुलीचं लग्न करतात. असं नाही की मी जाडीच होते म्हणून असं केले, असं विषय नाही. तर आमच्या गावामध्ये 2006 मध्ये म्हणजे लवकरच लग्न करत होते. आत्ता करत नाहीत बरं का. त्या काळात खूपच जरा वेगळं होतं. ते दिवस बी वेगळे. तेव्हा 18 वर्ष झाल्यावर लग्न करायचं असा काही रिवाज नव्हता. आत्ता झालं 18 वर्षाच्या नंतर लग्न करायचं. तेवढं काय 2006 मध्ये तेवढं काय लक्ष देत नव्हते बरं का. तर आज माझ्या लग्नाला 20 संपत आले आता. तर तुम्ही असं म्हणता की तुमचं लग्न आत्ता झाले का, तुम्ही लई छोटे दिसता. तर तुम्हाला एक सांगायचं आहे, मला असं कमेंट येतात खूप की तुम्ही माझ्याबरोबर दोस्ती करता का, तुमचं लग्न झालं नाही का, हे असे छोट्या कमेंट येतात. मी नाही लक्ष देत. मी व्हिडिओ टाकतच असते. पण तुम्ही सपोर्ट करायचा आहे यूट्यूबला. माझा एक व्हिडिओ टाकण्याचा मुद्दा होता, म्हणजे आता हे सांगते. माझा व्हिडिओ टाकण्याचा मुद्दा होता की मला आवड होती गाण्याची पहिल्यापासूनच, म्हणून मी व्हिडिओ टाकत गेले. तर माझे सबस्क्राईब आत्ता सध्या 7,000 आहेत. इंस्टाग्रामला पण 5,000 फॉलोअर्स आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. आणि मी सपोर्ट काय सेल्फी घेऊनच असं मला व्हिडिओ काढते, कारण मला घरी सपोर्ट खूप नाही. म्हणजे सपोर्ट कोण करत पण नाही, एडिटिंग करत नाही ना, कुणी मोबाईल धरत नाही, कुणी असं बाहेर जाऊन व्हिडिओ करायला चला म्हणलं की येत नाहीत. म्हणजे माझा मुलगा पण नाही, नवरा पण नाही आणि मुलगी पण नाही. तर मला असं म्हणतात की म्हणजे तुमचे व्हिडिओ चांगले म्हणजे असं म्हणजे आत्तापर्यंत मोनेटाईज व्हायला पाहिजे होतं, पण होत नाही, कारण सपोर्ट भेटत नाही. जास्ती असं बोलून व्हिडिओ टाकावं म्हणते, ते पण जमत नाही. सकाळी 7 वाजता कामाला जायचं. तर ते मधीच हे आलं बरं का. पण आपली मागची स्टोरी म्हणजे नवीन लग्न झाल्या स्टोरी बंदच झाली. ही मधीच दुसरंच घातले मी, आत्ताच सांगायला चालू केले. पण मला मुलगा झाल्यावर तेच सांगते मी. माझा मुलगा झाल्यावर 15व्या वर्षी मुलगा झाल्यावर मी गाव सोडलं बरं का.
म्हणजे पुण्याला आले. तर बघा माझी फिरायची पद्धत. तर माझा नवरा मुलगा झाल्या दुसऱ्या दिवशी जी दारू प्यायला चालू केले, तर आतापर्यंत दारूच पितात. म्हणजे असं काही नाही की मला त्रास मारहाण असं काही नाही बरं का, पण ती शोकानं मुलगा झाला म्हणून दारू प्यायला चालू केले. मग तेव्हापासून ते आत्तापर्यंत आम्ही कमीत कमी 15 वर्षे नुसते फिरण्यातच गेले. लातूरला 5 वर्षे, निलंग्याला 5 वर्षे, पुण्याला 5 वर्षे, मग 10 वर्षानंतर मुलगा झाल्या, 5 वर्षानंतर मुलगी झाली. हे असं काही छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे पैशाची अडचण, कुठं ह्याची अडचण, कुठं त्याची अडचण. मग 15 वर्ष असं निघून गेले आमचे. आणि 5 वर्ष जी आहेत, जेव्हा मी असा विचार केला आता लॉकडाऊनपासून 2021 पासून असा विचार केला मी की आता आपल्या पायावर आपण उभा राहायचं आणि बघायचं कसं होतंय. मग मी कामाला लागले, चालू झालं. गाव सोडू, असं इकडं तिकडं फिरण्यात 15 वर्षे. 1 रुपया मागं नको, काय नको, खाणे नवऱ्याने जेवढी कमाई. 15 वर्षे त्यांनी लेकरं पण म्हणजे खायचं आणि बराबर बरं का. मग आता 2021 पासून मी जेव्हा काम करायला चालू झालं, तेव्हा मी विचार केला आपल्या कुणाला 1 रुपया मागणे नको, स्वतः काम करायचं आणि स्वतः आपलं बघायचं. म्हणजे आपले लेकरं, आपला संसार, घरदार सगळं असं. मग जेव्हा पुण्याला आम्ही 2021ला आलो, निलंग्याला होतो, तेव्हापासून आत्तापर्यंत तर 4 वर्ष पूर्ण होऊन गेले, आता 5वा चालू आहे. एकही दिवस मी काम करणारी बसले नाही. असं महिन्यात 2 सुट्ट्या असतात मला. तेव्हापासून मी स्वतःसाठी म्हणजे असं आता मी कमीत कमी 10, 12, 15 असं जेवढे कमवते तेवढे मी भाडं म्हणजे जे बी असेल ते घरचं मी सगळं बघते. तर लेकराचा खर्च, मुलाची 12वी निघाली, मुलगी 8वीला आहे. सगळा खर्च म्हणजे शिटीला थोडं खूपच अवघडच राहते. भाडं सगळं चालूच आहे. तर आत्तापर्यंत जी मी विचार केलता 5 वर्षात 10-15 वर्षात कमवाय नाही, पण मी माझ्या पायावर उभा राहिल्यावर मी कमवून दाखवणंच असा विचार केलता. तर ते सक्सेस थोडंफार मला असं वाटतंय की माझी प्रगती होण्याइतकं तर आहेच. आणि ती मी ज्या दिवशी माझे जे स्वप्न आहेत ती पूर्ण करल, त्या दिवशीच मग माझा व्हिडिओ थांबल. आणि तुम्ही सपोर्ट करायचा आहे. सपोर्टची खूप गरज आहे. मला असं वाटतं एकदा मला सपोर्टच भेटत नाही, मग मी व्हिडिओ कशाला बनवू, एवढे सबस्क्राईब आहेत. मग म्हणतात कोणतरी तुझे सबस्क्राईब जास्त आहेत तर तू व्हिडिओ टाकत राहा. तर मी कसे पण व्हिडिओ टाकते, म्हणजे असं म्हणजे मला बाहेर तर जाताच येत नाही. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत काम करते. आलं की मी कामावून थकून जाते. मग मी घरातच असंच बसून व्हिडिओ करते. तर त्याच व्हिडिओला माझ्या सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला म्हणजे असं कुणाचाच सपोर्ट नाही, म्हणजे कोणत्याच बाबतीत नाही बरं का. म्हणून तुम्ही जरा सपोर्टची माझ्या काळजी घ्या. जय भीम, नमो बुद्धाय. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय प्रश्न म्हणजे माझ्या ह्या बोलण्याला उत्तर द्यायचं असेल तर द्या. मी तुम्हाला लगेच प्रश्न टाकायचा असेल तर ह्या व्हिडिओला टाका, मी उत्तर देते, बरोबर. तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. आणि मी थोडक्यात सांगितलं आहे, खूप काय सांगितलं नाही. माझे नवरे इथं झोपलेले आहेत मस्तपैकी. त्यांनी मग
ते हिंदी मराठीमध्ये डिस्टॉप फुलाले जरा म्हणून का काय तेव्हा कसे झोपतात बघा तेव्हा हाताची घडी तोंडावर बोट म्हणून असं झोपलेलं राहतं. ह्यांना काय कामाची चिंता नाही, ना घराची चिंता नाही, ना लेकराची चिंता नाही. खूप मजेत राजा जिंदगी आहे सध्या आता त्यांची. तर तुम्ही सपोर्टची खूप इच्छा आहे तुमच्याकडून. सपोर्ट केलंच पाहिजे म्हणजे आपलं काहीतरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जरा आपण पुढं गेलेलं पाहिजे. तर असेच व्हिडिओ मी थोडं थोडं तुम्हाला सांगत जाईन आणि टाकत जाईन. तुम्ही असंच मला सपोर्ट करा. जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा बरं का.